वागिन बनून मरना पसंद करेंगे। ये बात है, क्योंकि हिजड़े की जिंदगी मैं नहीं जी सकते। अरे हो माझे भाऊ शिवाजी भाऊ काकडे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद। जीऊंगे तो शेर की तरह, मरूंगे तो शेर की तरह। बरोबर आहे, मैं ऐसी बकरी की तरह, भेड़ बकरी की तरह मरने वाली नहीं हूँ। जमतच नाही। हाँ, तुम्हाला जसं जायला तसं जगा बाबा, नहीं 100 साल बकरी बन के जीना नहीं चाहती। अरे हो, बाबा साहब के मिशन के लिए एक दिन शेर बन के मरना पसंद करूंगी। क्या बात आहे। आता कोणी उठते अंजली भारती फटकारल्या तोंडाची काय काय, जे खरं आहे ते माझ्या बापाने मला सांगितलं बोलायला। 3 महिन्याचा चिवर घेतला, आज एक खोटं बोलू का? नाही, सचिन खरा, पराराव खरा यांच्याकडून छापरा मिळाला। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। म्हणून सुंदरसा विषय सादर करणारे कोणी उठते यांची अट्रॉसिटी रद्द करा, कोणी म्हणते याचं आरक्षण रद्द करा, कोणी म्हणते आंबेडकर आंबेडकर आता फॅशन हो गया है म्हणते। हो आता या देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणत होते की आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया। कोणाकोणाला माहित आहे? हातवर करून सांगा, जागृत राहा, माझा कार्यक्रम मेंढाळ्यासारखा बघू नका। हा, आता ते म्हणतात कि आंबेडकर आंबेडकर फैशन हो गया, इसके बाहर अगर भगवान का नाम लेते तो हमको स्वर्ग नसीब होता। आम्हाला काय माहिती स्वर्ग? हो ना, पाहिलंच नाही। आम्ही तर विज्ञानवादी लोक बरोबर आहे की आम्ही निसर्गाला मानणारे लोक आहोत, बरोबर की नाही? आम्हाला काय स्वर्ग माहित? जर त्यांना एवढं स्वर्ग आवडत असेल अमित शहाला, मी त्यांना शुभेच्छा देतो, भगवंता यांना लवकर स्वर्ग नसीब हो। काही हरकत नाही। आणि स्वर्गामध्ये गेल्यावर तिथून व्हिडिओ कॉल करा म्हणा मला, आणि दाखवा म्हणा स्वर्ग कसा आहे की नाही? आता सुविधा आहे, व्हिडिओ कॉलर दाखवा म्हणा, सगळे व्हिडिओ कॉल करा आणि दाखवा मला, मी विचार करेन मग स्वर्गात जायची, बरोबर की नाही? म्हणून म्हणायचा कोणी म्हणते यांचं संविधान रद्द करा। तुम्हाला वाटते का संविधान का रद्द झालं पाहिजे? कोणाकोणाला वाटत नाही हात वर करून सांगा। हा, सगळ्याला सांगते, बरोबर, क्या बात आहे। इतके लोक जागृत आहे, आवडले मला, नाही तर अर्धे हात वरते करतात आणि अर्धे खाली करतात, क्या बात आहे। ते म्हणतात संविधान बदला, संविधान बदला। मी म्हणतो जर तुमच्यात संविधान बदलावायची ताकद असेल तर बदलवा, मी काहीच म्हणत नाही। पण संविधान लिहिण्यासाठी एखादा तुमच्या मायचा दुसरा तिसरा असेल तर त्याला आनंद सांगा ना, संविधान लिहा। या एवढ्या मोठ्या शहरात लपला असेल, झोपला असेल, फिरत असेल, बसला असेल, त्याला घेऊन घ्या। नाही तर भेटत असेल उष्ण तरी या ना, उष्ण असते का नवरा खाईला होते माणूस? जय भीम जय भीम। भाऊदा खरा 100 रुपयाले धन्यवाद। नवरा उष्ण असते का? काय तर तुम्ही जाता की काय उष्णे कुठं? काय बेकारच माणूस आहे का रे? हो ना, नवरा सगळा किंवा सावतर थोडी असते, सगळा असते ना, भाऊ असते चुलत मानलेला आहे। काय कसं माणूस जाती वाटती उसने बुआ। म्हणून म्हणायचा कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर। छाती पर ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले क्या बात, ऐसे चलने वाले हाथी पर। भीमजी के लिए मरेंगे ना तो जीना छोड़ देंगे। कारण मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी कोण्या पक्षाचीच नाही, मी आंबेडकरी काय बरोबर की नाही? आणि माझ्या बापाने मला जातपात करणं नाही सांगितलं। जेवढ्या जाती आहेत ना 18 पगड जाती सगळ्या बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा घेतात, आणि बाबासाहेबांना जातपात केली नाही, आम्ही कोण होतो जातपात करणारे? हे राजकारणी लोक जातपात मुद्दामून लढवणं चाहतात। मी हिंदू हाव, मी मुसलमान हाव, मी सिख हाव, मी ईसाई हाव, मी मराठा हाव। रक्त हात जर कापला तर सगळ्याचं लालच रक्त निघते, कोणाचं पिवळं किंवा निळं निघत नाही, बरोबर की नाही? आणि हे जातपात आम्ही करतो। निसर्ग जेव्हा आम्हाला पैदा करतो तर जातपात लिहून देतो का तिथून? नाही। म्हणून कोण्या मंत्र्या जंत्राच्या मधात जाऊन जातपात पाडू नका आणि आपसामध्ये भेदभाव करू नका। मराठा असो, शीख असो, ईसाई असो, सगळे आमचे आहे, आम्ही त्यांचे आहोत, बरोबर की नाही? म्हणून जातपात करू नका कि भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे। बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे। साले तेरा टकला फोड़ देंगे। म्हणून म्हणायचं आहे आम्हाला, आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैरायची आहे, आम्हाला जागृत होणं फार महत्वाचं आहे, बरोबर की नाही? कारण बाबासाहेबांना संविधानामध्ये कधीच जातपात केली नाही। अरे हत्याकांड दलितांचे होते, तुमचे काळीच का फाटत नाही? बलात्कार आपला नारी
कशी वाटत नाही तुम्हाला कशी वाटत नाही. कारण मी तुम्हाला म्हटलं जय भीम हमारी शान आहे, जय भीम हमारी जान आहे. काल आम्हाला असा वाकून जोहार करावा लागत होता, बरोबर की नाही. वो आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से, वो आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से, वो समंदर सूख जाता है सिर्फ जय भीम बोलने से. तुम्हें जय भीम के ताकत का अंदाजा नहीं दुश्मनों, वो तूफान रुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से. वो तूफान रुक जाता है जय भीम बोलने से. कारण बाबासाहेबांना 18 पगार जातीसाठी संविधान लिहिलं. दुःख या गोष्टीचं आहे का संविधानाचा फायदा सगळे घेतात, पण संविधान कोणी लिहिलं आणि कशासाठी लिहिलं त्याचा फायदा आम्हाला भेटतात त्याची जाण ठेवत नाही. ह्या गोष्टीचे दुःख होते. कारण बाबासाहेबांना कधीच संविधानामध्ये जातपात केली नाही. कारण आम्हाला वाटते मराठा लोक एवढे मोठे आरक्षणासाठी मोर्चे काढत होते, पूर्ण बहुजन समाज मराठा लोकांच्या मागे आहे की त्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे. काय भेटलं नाही त्यांना आरक्षण, त्यांचाही अधिकार आहे, त्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणून जंगल की तरफ हरदम बढ़ते हैं जय भीम वाले, सीने पे दुश्मनों के चढ़ते हैं जय भीम वाले. हक के लिए तुम्हारे आज भी ओबीसी भाइयों सर पे कफन बांधे लड़ते हैं जय भीम वाले. अरे लड़ते हैं जय भीम, लड़ते हैं जय भीम वाले. बाबासाहेब आपले कोण आहे? बाबासाहेब आपले कोण आहे? महिला मंडळ कोण आहे? माय नवऱ्या संग भांडताना तर लयच आवाज येत असो ना बाबा, दुसऱ्या गल्लीत आवाज जाते ना, आहे की नाही. शेव कोसूनच भिडत असं नवऱ्याच्या मागं. आता हे असं कसं झालं माहिती का, नवीन लग्न झालं का मग बायको जाती उठवाले पहिल्या दिवशी, सुवागरातच्या दुसऱ्या दिवशी. अहो उठा ना, मी बघा किती सुंदर नाश्ता केला. अहो उठा ना हो. आणि 6 महिने 1 वर्ष झालं सकरकंद्या उठणं लवकर. कामावर जाता की नाही, झोपला म्हणते इथं, असं करू नका. सुरूला मोठं म्हणून विचारलं बाबासाहेब आपले कोण आहे? बाकीचे काका मावसावी सवय महिला मंडळ. कारण सगळ्यात जास्त संविधानाचा फायदा जर कोणी घेत असेल तर ते महिला मंडळ. हे बरोबर आहे. कारण बाबासाहेबांचं संविधान नसतं तर तुम्हाला माहित आहे तुमची काय परिस्थिती असती. 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाणली. त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं की बाईनं सती जावं. जर बाईचा नवरा मेला तर त्या दिवशी बाईनं नवऱ्यासंग सरणामध्ये जळावं. विधवा बाईला जगण्याचा अधिकार नव्हता. विधवा बाईला मनुस्मृतीमध्ये जगण्याचा अधिकार नव्हता. अरे विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगे विधवा बाईला नवऱ्यासंग जाणा, पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगते इंदिरा गांधी विधवा असून तिला सुद्धा या देशाचा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं. विचार करा तुम्ही, सगळ्यात जास्त जर कोणी फायदा घेत असेल तर महिला मंडळ. काल आमचे बापदादे आमच्या आज्या कुत्र्यासारखे मारा खात होते आमच्या आजोबाचे, पण याची हिंमत होत नव्हती ना. आता आमच्या भावानं आमच्या बापाने एक झापड जर मारली तर सिद्धात जाताना अट्ट्याण्णव करतात. बरोबर की नाही. एक झापड मारायची उजागरी नाही राहिली आता. माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले सगळे हात वर करून तुम्हाला तुमच्या बापाची शपथ, खरंच बाबासाहेबांची सुविधा घेत असेल तर हात वर करून 2-3 वेळा बाप बाप बाप. आपले बाप, आपले बाप, आपले बाप, आपले बाप, महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. कारण मी कोणी पक्षाच्या विरोधात नाही, मी कोणी नेत्याच्या विरोधात नाही, कारण मी कोणी पक्षाची नाही, मी त्याच्या विरोधात आहे जे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे. जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात असेल त्याच्या मायला बाबासाहेब आपले
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं, महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं, पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. अरे मी तुम्हाला असं का सांगत आहे का, आता थोडंसं वाढव केला तू चांगलं, थोडंसं वाढव, थोडंसं केला करू दे. असं का सांगत आहे, बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबाकडे आले, बोले यासाठी की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही या संविधानामध्ये काहीतरी टाकावं म्हणून पंजाबराव देशमुख बाबासाहेबाकडे आले. बाबासाहेब बोलले पंजाबरावांना, पंजाबराव मी बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर एक नजर टाका. पंजाबराव देशमुखांना संविधान वाचलं आणि पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुमच्यापाशी एवढंच मागायला आलो होतो, पण तुम्ही संविधानात त्याच्यापेक्षाही जास्त टाकलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. बाबासाहेब बोलले होते आज आरक्षण घ्या, तेव्हा आपल्या त्यांच्या बापदाद्यानं म्हटलं आम्हाला आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेब बोलले जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल, आणि तसंच झालं. जेव्हा खरंच आरक्षणाची गरज पडली आज बाबासाहेब नाही, पण त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात आरक्षण हमें नाही तो हम इनको भी नहीं देंगे. आरक्षण का पिक्चरची हिरोईन आहे का आरक्षण पिक्चरात ऐकलं आम्ही, विलन म्हणते हिरोईनला तू मेरी नाही तो किसी और की भी नहीं होने दूंगा, है की नाही. पिक्चरची हिरोईन आहे का आरक्षण. मागं तो अण्णा हजारे म्हणे आरक्षणाने देशाचे तुकडे होतील म्हणे. तिकडे ते लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष म्हणे. मी टाइम बाय, दिवस बाय, नाव बाय सगळं सांगत असतो, त्याच्यामुळे माझं कोणी बालबाक करू शकत नाही, बरोबर की नाही. तो संपादक बोलला की आरक्षण फक्त 10 वर्ष, आणि तो हरदेव पटेल 22-25 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नाही तो हम आपको भी नहीं लेने देंगे. म्हणून म्हणायचं आहे तुम्हाला आरक्षण रद्द करायचं आहे ना, बिनधास्त आरक्षण रद्द करा, पण या देशातलं सोनं चांदी पैसा जमीन सर्व एक करा, भागीला लोकसंख्या करा, भागीला लोकसंख्या करा आणि करा मग आरक्षण रद्द. आम्ही कुठे म्हणतो आरक्षण रद्द करू नका, म्हणून म्हणायचं घे बाराचे आरक्षण घे 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 बाराच्या आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे, मग घे कुठे घे, कवाय घे, सामानाने घे, किती वाजता घे, बसून घे, झोपून घे, कवाय घे, पण घे. घे बाराचे आरक्षण घे. धर्म आणि संस्कृतीनं वापरले आमच्या माय बहिणी. काल आमचा जमाना असा होता की आमच्या पोरीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागे, तेव्हा दुसऱ्या रात्री ती पोरगी आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरले गेले आमच्या माय बहिणी. अण्णा दर्दा हार्दिक आता तुझी माय बहीण आम्हाला दे, मग घे कवाय घे, सामानाने घे, किती घे, कुठे घे, जेवता दे. घे बाराचे आरक्षण घे. खातो तो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुकेवर मार. खातो तो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुकेवर मार. अण्णा दर्दा हार्दिक एक तरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. क्या बात आहे. मग तुझं खाणं आम्हाला दे, मग घे मग घे. गावला गेला असेल तरी घे, बाजारात घे, कुठे घे, सामानाने. बाबासाहेब हार्मोनियम वादक या दादाने मला 200 रुपयाचा आशीर्वाद दिला आपल्या बहिणीला. खरंच मनापासून आभार मानते त्यांचे. तसेच बँजो मास्टर सुभाष थोरात लासूरकर यांच्याकडून सुद्धा मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. चाल
तुम्हाला जर कोण म्हटलं तुम्ही दोन बापाचे औलाद आता काय काय मला जर म्हणलं तर अरे इथून जाऊच नाही ते त्याला त्याचे 3 थेंड खाणं केल्याशिवाय असे जर दिसतो ना हा जमता नाही. विचार करा तुम्ही. हे बघा, ह्या माणसाला बॅरेलच मारला, एक हात गेलाय, पाय गेला. तुम्हाला माहित आहे इतिहास गवाह आहे, जेव्हाही एका साईडला पॅरेलस मारतो त्याच्यासोबत तोंडाला सुद्धा पॅरेलस मारतो. तोंडही पूर्ण तेळ होतो की नाही? या माणसाला पाय लंबा करू शकत नाही, हात वरती उचलू शकत नाही. हाताला पायाला 3 वर्ष झाले पॅरेलस मारला. 3 वर्षापासून माझ्या संग वाजवत आहे. कारण जो बाबासाहेबांचं गुणगान करत असेल त्याचा बाल वाटा होत नाही, आणि जो बाबासाहेबाला बेमान होईल त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय. म्हणते जर यायने 2 बापाचं म्हटलं तर हे त्याच्या खंड करतो म्हणते. अरे जगाच्या पाठीवर बाळभाऊ दुसरी माझ्या भावाने मला 2000 रुपयाची भेट दिली. खरंच इमानदारीनं एकामेकाबद्दल मंगल मैत्री ठेवा. बघा तुम्ही, जर एखाद्या भावानं चांगली काही तरक्की केली किंवा एखादी गाडी घेतली तर आम्ही एवढं जळतो का आम्हाला रात्रभर झोप येत नाही. हरामखोरानं गाडी घेतली, हरामखोरानं गाडी घेतली, बाया तर म्हणतात त्याची गाडी तुटून पडो, याचा ॲक्सिडेंट हो, मोठा माझ्या समोर येते हो, बाई म्हणते पिक पिक वाजवत नेते हो, म्हणते गाडी माझ्या समोर पिक पिक वाजवत नेते हो. माय जडांना रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. जर त्यानं गाडी घेतली त्याला म्हणा मंगल मैत्री ठेवा. त्याला म्हणा अरे दादा, आपल्या वस्तीत गाडी नव्हती, आपल्या गावात गाडी नव्हती, अरे त्या गाडी घेतली. माझ्या घरासमोरून जेव्हा गाडी नेतो ना तू, मला असं वाटते माझ्या भावाची गाडी चालली, मला लय गर्व होते रे दादा. म्हणून बघा, इमानदारीच्यानं दुसऱ्या दिवशी जर तो पेढ्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही येईल ना तर मला अधिक काय म्हणा, आणि सुकून झोपीन. पण जर जडांना तर रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. एखाद्या लहान जाऊला देरानं चांगली साडी आणली 5000ची तर मोठी जाऊ मोठी फुकते. ते पायनो कसा भाड्याचा बैल आहे म्हणते. बायकोने 5000ची साडी आणली हो माय म्हणते, माय नवऱ्यानं 500ची नाही आणली हो म्हणते अजून. भाड्याच्या बैल म्हणते हो, या लाईना पाहिजे कसा माय असं मनात ठेवत नाही, रात्रभर झोप येणार नाही. जाऊला साडी आणली, तिला म्हणा माय सुशीला माझ्या देरानं तुला साडी आणली, तू जयंतीला घातली होती की नाही? माय पक्की भीमराज की बेटी दिसत हो बाई महालक्ष्मी सारखी. इमानदारीच्यानं ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध जयंतीला तुम्ही घाला ताई, तुमच्या अंगावर पण चांगली दिसेल. बघा तुम्ही कसं चांगलं वाटते बघा तुम्ही. कारण आमचं कसं आहे माहिती का? थांबा सांगू द्या मला. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले ताईतवाले यांचे सहकारी सचिन कुरेशी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. आमचं कसं आहे माहिती का? पहिले बघा गावामध्ये बँक थांबा ना, हे लई गडबडवाली पार्टी आमची. कसं आहे माहिती का? गावामध्ये बघा पहिले स्वच्छता अभियान नव्हतं, संडास होते, उचलला डब्बा का चाललो खाली, उचलला डब्बा का चाललो आहे की नाही? आता सगळ्याच्या घरी स्वच्छता अभियान झालं आहे ना. तरी अजूनही पाहिलं ना, काही मथारे बुडी असतात की नाही, मथारे काही तर मथारे असं ना मथारे बुडी असतात की नाही, मथारे त्याला अजूनही संडासात होत नाही. त्याला माहित आहे ना, हे बाबा आवाज बसल्या तिथं यायली नाही का संडासात होत नाही. जसं काय खाली परिणाम खरा झाले लफडे घरा जय भीम. जसं काय खाली खजाना ठेवला आहे. हो ना, अजून एक मथारी बुडी आहेत ना, त्याला संडासात होत नाही. नाही त्याला माहित आहे, घरी होतच नाही ना. त्याला माहित आहे उचलला डबा त्याला माहित आहे खारीत गेलं भुरभुर हवा लागते, घन माशा येते दोन्ही इकडून, आणि 5-6 गवताच्या काड्या रुपल्याशिवाय इथे काही मावलं. म्हणजे 2 म्हातारे राहतात त्या बाबासारखे. 2 म्हातारे दोस्त असतात पक्के, डब्बे घेतात आणि खालीच जातात. या कसं मागं बसते बाबा बसून थांबा ना, दाखवा लागते ना कसं बसते. तर बेकार माणूस आहे. एक मागं बसते, एक पुढं बसते. आता मागच्याची होती बाबा वाढवत होते नाही का? आता मागच्याची होती, जशी मागच्याची होती हा काय करते, पाणी घेते पुढच्याची धुवायला. शाबास,
वा बेटा या पुढचा म्हणते अबे माई होईना म्हणते हा. मग माणसं म्हणते हे तुझी होई तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठं गेली माहित नाही, दुसऱ्याची धुवायला जातो आम्ही. आमची खरकटी आहे की काळी आहे ती बघत नाही, दुसऱ्याची पाहायला जातो आम्ही कशी गाय बाबासाहेब. अभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो. कोण आहे स्वाभिमानी? माई 2 वर्षाची पोरगी ताकद म्हणते बा बा बा, ह्या मुलाला बा. बकऱ्या तरी बऱ्या पण बोलतात तुमच्यापेक्षा. ताकद ना. स्वाभिमानी आहे तो, अभिमानी आहे तो. आपले बा आपले बा आपले बा आपले रमेश थोरात रेल्वे स्टॉप लासूर यांच्याकडून 200 रुपये भेटाले. नागेश बागुल, राहुल अमराज, संतोष गायक, गणेश वाघमारे, मनोज गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, पोलीस पाटील, दीपक गायकवाड, विजय थोरात, सिद्धार्थ घुसाडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये भेटाले. खूप खूप धन्यवाद. अच्छा, हे सर्व आयोजक हे सर्व एकच भीमाची वाघीण आली. बाकीच्या वाघिण्या सगळ्या उठवतो मी. थांबा, सुरुवात झाली. नरोडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. माझी एक फरमाईश आहे. बोला बोला बोला. ताईला माझी एक विनंती आहे की ताईने महाबोधी विहार येथे भेट दिली. चेतावणी देऊ नका अम्मा बौद्ध जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कोणी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी माईचा लाल खोडू शकणार नाही. लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. कुछ भी रोटी बनाना आता नहीं साले पूरी बनाने की बात करते हैं. अरे जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो मेरे बाप का संविधान साहेब. सत्ता कोणाची असो रे, सत्ता कोणाची असो, पण राज्य तुम्हाला संविधान पाहूनच करावं लागेल. सत्ता कोणाची कोणाची असो सत्ता, बरोबर की नाही. म्हणतात की आंबेडकर फॅशन हो गए. साले आंबेडकर फॅशन नहीं, तेरे घर का राशन है. जिंदगी भर का तू फैशन समझ रहा है. आंबेडकर तेरे घर का राशन है, फैशन नहीं है. इसलिए कहना है कि मानवता राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता बेटा. समाज सेवा में सूखी लकड़ी के तरह सूखना पड़ता. उसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को
जास्त केला आता रिदम असा कमी जास्त करू नका सगळी लेवल ठेवून तबला ढोलक पॅटची विनोद शिरसा 100 रुपये सुनील पाखरे अंक पाखरा दे रे मला माहेराला सुनील पाखरे कृषी उत्पाद बाजार समिती सदस्य संचालक यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद गीताचा शेवट गाते त्यानंतर मला बौद्ध विहाराचं गीत गायचं आहे या गीताचे कवी दादासाहेब शेळके काय म्हणतात आम्हाला अमोल जाधव जिल्हाध्यक्ष रवी चव्हाण तालुका अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद आम्हाला मगाशी मस्त लेवल केली होती तू आता रिदम माझ्याहून जास्त केलं ते एक गोळा मगाशी सेटिंग केली होती त्याचे हात नको घालून एक गोळा करून गेला माझा 100 ठेव रिदम 80 ठेव आणि ढोलक तबला बँजू प्यार चाराची लेवल ठेव एकही कमी जास्त करू नको आम्हाला दिले आरक्षण आमच्यासाठी अहो संरक्षण बाबाने बँजू एकदम कमी झालं एकदम माझ्या कानात आले पाहिजे सगळे रिदम येतात माझ्या कानात बापाने आमचा बाप आमचा बाप आमचा बाप आमचा बाप आमचा 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 तुम्ही त्याला हे करू नका तो हे उन्हाला बँजी वाढव थोडसा तू कोण तुला वाढव म्हटलं तू वाढू नको आता बँजी वाढव आता ऐकून येऊन राहिला मला बँजी हा बाबासाहेब आपले सुंदरसा विषय सादर करणार आहे कारण तुम्हाला माहित आहे बौद्ध गयाला सर्व भंतेजी आमचे 1.5 महिन्यापासून नाही पहिले कसं होतं माहिती का पहिले पोरीबारीचे लफडे राहायचे आहे की नाही पोरीबारीचे लफडे राहायचे ठीक आहे बाचाला द्यायच्या वयाच्या मानात राहते आता एक नवीन फॅशन झाली पोरीबारीला वेळ नाही बाय पोरीबारी 30-35 वर्षाच्या होईपर्यंत शिकत आहे माणसाच्या कंद्याला उभ्या होत आहे पोरीबारीला वेळ नाही लफडे करायला आता पोरीचे लफडे बंद झाले बायाचेच लफडे चालू झाले काय करू खरं बोलायची सवय आहे मला जे खरं आहे ते बोलायला लागेल ना खोटं बोलू का चिवर घेऊन आले 3 महिन्याचा आता खोटं बोलू का गावामध्ये इज्जतदार लोक असतात शहरामध्ये बघा तुम्ही बायाचे कमी लफडे पोरीचे कमी लफडे बायाचेच लय लफडे एखादी वहिनी असते का चालला दे तिच्याजवळ वहिनी करत तिचं एखादा 2 वर्षाचं पोरगं आहे ते दिली जाते चॉकलेट घेऊन वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता आणि वहिनी काय म्हणते भाऊजी तुमच्या भावाला तर वेळच नाही माझ्या इकडे पाहायला हो आणि हा काय म्हणते मग आमच्या पार्टीत 1-1.5 फुटे तसं बाया पुरीच्या मागं लागत बायाच्या मागं लागते ते ढोलकीचं आहे याला पुरी कमी आवडतात पुरीची माया आवडतं त्याला रात्री पोरी संघ फोटो नाही पुरीच्या माय संघ फोटो काढणार अरे नालाय का पोरी पाय 3-4 फिरव एकाच्या जाग्यावर असं बदमाश पोट्ट आहे आमच्या पार्टीत एकच आहे ते बाकी सगळे शरीफार 2 देत खरा कोणते सर हा ह्या सरांकडून मला 1000 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद दादा जागर बस नंतर मग आपण काय येतं आप्पासाहेब वंजारे गीतकार देवडीकर यांच्याकडून 100 रुपयाला खूप खूप धन्यवाद आता ही अशी फॅशन झाली पोरीबारीला वेळ नाही काही म्हातारे काही जवान माणसं तर काय सांगू तुम्हाला एवढे बदमाश गावामध्ये नाही का एखाद्या झाडाखाली जाऊन बसतात आणि शहरामध्ये नाही का चायच्या टपरीवर आणि कोणाची पोरगी कुठं चालली कोणाची बायको कुठं चालली कोणी कुठं चाललं बरोबर लक्ष ठेवते एखादी पोरगी एखाद्या पोराच्या गाडीवर बसून जात असत आता लासूर पासून औरंगाबादला संभाजीनगरला जायचं आहे तर कोणी लिफ्ट मागते दादा मला जायचं आहे सोडतं का याचं बरोबर लक्ष हे बा आपल्या शेजारच्या कोणी मारत तू मारणार त्याला जाऊ दे ना नाही मारून राहिला असं तर कुछ के देऊ
पाय ना कशी गाडीवर चालली तिच्या काय काय अरे जाऊ दे ना तिचे दिवसात विचारे पोरगी वय गेली तर तू घरी नसताना तू बायको जाते ना दुसऱ्याच्या गाडीवर ठेप पहिले त्याचं काय लोकांचं काय पाहून राहिला लोकांचं काय धुवून राहिला तुझं धुणं पहिले आपलं ठेवून टाकू लोकांचं पाय तर वाकून बापा म्हणून सुंदरसा विषय साजरा करणार आहे माय मावल्यांनो कारण तुम्हाला माहित आहे महाबोधी विहार आमचं आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे